हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. परत खूप दिवसांनी आले ॲक्च्युली. तर इथे ना ॲमेझॉनवर जे व्हायरल चाकू आहेत जे कलरफुल आहेत ते मला खूप दिवसांपासून घ्यायचे होते. तर फायनली मी ते ऑर्डर केले. तर 499ला मला हे 3 सेट मिळाले आहे. पण त्याला वरचं कवर नाही आहे. हे डायरेक्टली चाकू आहेत, म्हणजे काही आहेत त्याला कवर आहेत आणि ह्याला कवर नाही आहे. तर हे येलो कलरमध्ये मी घेतलेले आहेत. मला असं नेहमी वाटतं की जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा आपल्या हातामध्ये अशा कलरफुल वस्तू असायला पाहिजे. सो मी जाम खुश आहे. आणि हे कालच रात्री म्हणजे संध्याकाळी मला मिळालेत आणि आज म्हटलं चला आपण आजपासून ह्याचा श्री गणेशा करूया. तर हे स्टीलचे आहेत, पण आय थिंक ह्याच्यामध्ये स्टील नाही, कारण की आम्ही मॅग्नेटला लावून बघितलं त्याला चिटकतात. म्हणजे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोखंड वापरलेलं आहे. तर ह्याचा शार्पनेस म्हणजे हे कसं कितीपत धार आहे ह्याला, तर बऱ्यापैकी चांगलीच धार आहे, कारण की खूप इझिली लसूण वगैरे कट झाला. तर हा जो छोटा होता तो मे बी लिंबू वगैरे कापण्यासाठी या फ्रूटसाठी आहे. मला अजून इतकं माहिती नाही, आय एम नॉट शेफ. आपल्याला घरातल्या बायकांना जो चाकू दिसतो ज्याच्याने जे कम्फर्टेबल होतं कापायला आपण ते कापतो, तसं असतं. तर हा छोटा तरी खूप चांगला मस्त काम करतो. आणि हा जो मीडियम आहे तर म्हटलं चला ह्याच्याने आपण मिरची कापून बघूया. तर मिरची पण खूप इझिली कापली जात होती, अजिबात एफर्ट्स घ्यायची गरज नव्हती. तर खरंच खूप छान आहेत, मस्त आहेत. तुम्हाला जर घ्यायचं असतील तर नक्की तुम्ही घेऊ शकता. पण ह्याची धार कितपत राहील हे मला माहिती नाही, हे वापरल्यानंतरच मला कळेल. तर काल रात्री ॲक्च्युली साबुदाणे भिजत घातले होते मान्याला. मला वाटलं आज शाळा असेल, पण आज आदिवासी दिवस या निमित्त शाळेला सुट्टी होती. तर म्हटलं ठीक आहे, आता आपण साबुदाण्याची खिचडीच करू त्या लोकांना नाश्त्यासाठी. तर समोर ती उभी राहून तिचा काहीतरी उद्योग चालू होता, सो मी तिला ओरडत होती. ते एका बाजूला इथे शेंगदाण्याच्या अशा साली आहेत त्या वेगळ्या करून घेतल्या, जे आपलं तळण काढायचा झारा असतो त्याच्यामध्ये टाकून. नेहमी मी बाहेर जाऊन पाकडून घेते, पण बाहेर पाऊस असल्यामुळे मी बाहेर नाही गेली आणि खूप कचरा होतो जर खिडकीतून वगैरे केलं तर त्याच्यामुळे. सो इथे मस्त शेंगदाणे आहेत ते वेगळे करून घेतले. आणि भाजलेले शेंगदाणे तोंडात नाही जाणार असं कधी होऊच शकत नाही. सो इथे काही शेंगदाणे मी वेगळ्या डब्यामध्ये भाजून काढून ठेवले, कारण की मग पोह्यांसाठी वगैरे लागतात त्याच्यामुळे. आणि काही शेंगदाण्याचा हा कूट करणार आहे. आमच्याकडे 90% भाज्यांमध्ये हा कूट वापरला जातो. खोबरंही वापरतो, पण सुकं खोबरं, आणि तेही खूप रेअरली वापरतो. मी खूप मसाले किंवा वाटण वापरण्याचा प्रयत्न खूप कमी करते, म्हणजे कमीत कमी वाटणामध्ये भाजी बनवायचा पण प्रयत्न करत असते. तर इथे शेंगदाण्याचा कूट सुद्धा मी मस्तपैकी काढून ठेवला. आणि आता इथे साबुदाण्याची खिचडी करायची. कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की तेल मी हे नेहमी जे शेंगदाण्याचं वापरते तेच आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरं, कढीपत्ता घालून घ्यायचं. मी इथे हिरवी मिरची आणि बटाटा नाही वापरत, कारण की मुलांसाठी बनवणार आहे, त्यामुळे हिरवी मिरची नाही घालणार. आणि बटाटा आमच्याकडे कोणालाच आवडत नाही, मुलांनाही आवडत नाही, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये बटाटा ॲड करत नाही आहे. त्याच्यानंतर इथे छान जिरं वगैरे ठरलं की ह्याच्यामध्ये आपण साबुदाणे घालणार आहोत. साबुदाणे थोडेसे परतून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, साखर, शेंगदाण्याचा कूट हे सगळं टाकून घ्यायचं. आपल्या घरात जेवढं आवडतं त्या हिशोबाने. साखर याच्यासाठी ती थोडी छान गोड चव येते आणि मुलं मग आवडीने खातात. आणि त्यानंतर एक चांगलं 4 ते 5 मिनटं ना मस्त खिचडी परतून घ्यायची. शेंगदाण्याचं कूट वगैरे घातल्यावर तेव्हा त्याला छान असा फ्लेवर येतो आणि छान अशी चव येते. आणि आपली आता इथे खिचडी आहे, मस्त झालेली आहे, तयार आहे. तर अशा प्रकारे मी लहान मुलांसाठी नेहमीच खिचडी बनवते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. मला मुलांमुळे कधी कधी कंटिन्यू व्हिडिओ बनवायला मिळत नाही. तरी माझ्या चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं. पुन्हा भेटत एका वेगळ्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, स्वतःची काळजी घ्या आणि प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.